शिक्षण प्रसारक मंडळाचे गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर. विषय मानसशास्त्र. 12वी कला. सहाय्यक शिक्षक श्री एस.जी. कदम, कनिष्ठ विभाग. प्रकरण 4. बोधात्मक प्रक्रिया. या टॉपिकमध्ये आपण मागील काही व्हिडिओजमध्ये अवधानाची व्याख्या आणि स्वरूप, अवधानाची अंगे, संवेदनाचा अर्थ, व्याख्या, संवेदनाशी संबंधित तथ्ये या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण विचार प्रक्रिया या घटकासंदर्भात चर्चा करणार आहोत. विचार प्रक्रिया म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर पहिल्यांदा एक आपण काल्पनिक परिस्थिती समजून घेऊ. कल्पना करा की तुमचा मित्र एखादी गणितीय समस्या सोडवण्यासाठी तुमची मदत मागत आहे. त्या गणितीय समस्येचे चटकन उत्तर देणे तुम्हाला शक्य होत नाही. काही वेळानंतर तो तुम्हाला पुन्हा लगेच उत्तर देण्याची विनंती करत आहे. त्यावेळी तुम्ही त्याला सांगता, थांब, मी विचार करतोय असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही नक्की काय करता? जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा गणितीय समस्या समोर असल्याची सर्वप्रथम तुम्हाला जाणीव होते. तुम्ही वर्गात शिकलेली गणिताची सूत्रे आठवून पाहता. त्यातील कोणते सूत्र ही समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरू शकेल किंवा कोणते उपयोगी ठरणार नाही याचा शोध घेता. शेवटी जे सूत्र खात्रीशीरपणे समस्या सोडवू शकेल अशा सूत्राची निवड करता, म्हणजेच विचार करायला सुरुवात करतात. यानंतर आपण विचार प्रक्रियेची व्याख्या आणि विचार प्रक्रियेतील घटक या संदर्भात माहिती घेऊ. विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादी यांचा समावेश होतो. ही आपण विचार प्रक्रियेची व्याख्या बघितली. या व्याख्येमध्ये काय सांगितलंय तर विचार प्रक्रिया ही एक मानसिक प्रक्रिया आहे. यामध्ये विविध बोधात्मक घटक या प्रक्रियांचा विचार केला जातो. म्हणजे समस्या, माहितीचा वापर, समस्या निरसन म्हणजे समस्या सोडवणे, तर्क करणे, निर्णय घेणे या सगळ्या मानसिक प्रक्रियांचा यात समावेश होत असतो. या विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केल्यास असे आढळून येते की विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. म्हणजे विचार हा स्वतःचा असतो, तो मनातल्या मनात चाललेला असतो. विचार प्रक्रियेत आपण आपल्या मनात एक जग आपण निर्माण करतो आणि काही कृती प्रत्यक्षात न करता मनातल्या मनात करत असतो. विचार प्रक्रियेतील काही घटक आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे मानसिक प्रतिनिधित्व, मेंटल रिप्रेझेंटेशन. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियासमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा होय. ही झाली मानसिक प्रतिनिधित्वाची व्याख्या. काय व्याख्या बघा? मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियासमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा होय. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदन होय. एक उदाहरण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला डोळे बंद करून मनात मोराची कल्पना करण्यास सांगितले असता मोराचा रंगीबेरंगी पिसारा, आकार, विशिष्ट असा आवाज यासह तुमच्या मनात मोराची प्रतिमा निर्माण होते. हेच मोराचे मानसिक प्रतिनिधित्व किंवा अंतर्गत प्रतिनिधित्व आहे. मानसिक प्रतिनिधित्व ही ज्ञानेंद्रियाद्वारे घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे किंवा वर्णनात्मक माहिती, चित्र किंवा चलतचित्र याद्वारे मिळालेल्या अप्रत्यक्ष अनुभवाद्वारे विकसित होतात. म्हणजे आपण जे पंचज्ञानेंद्रिय कान, नाक, जीभ, त्वचा याद्वारे जे अनुभव घेत असतो किंवा चित्रपट पाहतो, चित्र पाहतो किंवा कुणाकडून माहिती ऐकतो, याचा अप्रत्यक्ष अनुभवाद्वारे
काय होत असतात, तर मिळालेल्या अप्रत्यक्ष अनुभवाद्वारे हे विकसित होतात. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियासाठी मानसिक प्रतिनिधित्व मूलभूत ठरत असते. दुसरं जो विचार प्रक्रियेतील घटक आहे तो म्हणजे संकल्पना, कन्सेप्ट. जगातील काही विशिष्ट गोष्टींचा समूह दर्शविण्यास मेंदू जे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्या संकल्पना असे म्हणतात. म्हणजे काही गोष्टींचा समूह दर्शवण्यास मेंदू जे अंतर्गत प्रतिनिधित्व जे वापरतो त्यास संकल्पना असं म्हटलेलं आहे. संकल्पनेमध्ये अनुभवलेल्या वेदनामधील समानता व फरक इत्यादींच्या आधारे काही कल्पना तयार करणे याचा समावेश होतो. उदाहरणार्थ, एखादा मुलगा गायीचे मानसिक प्रतिनिधित्व विकसित करतो. त्यानंतर 4 पाय, डोके, शरीर, शेपूट आणि शिंगे असणारा प्राणी म्हणजे गाय अशी तो गायीबद्दल कल्पना करू लागतो. म्हणजेच तो गायीची संकल्पना विकसित करतो. म्हणजे एखाद्या मुलाला माहीत नसलेल्या गाय म्हणजे काय आहे हे माहीत नसलेल्या मुलाला जर गाय जर सांगायची झाली, आपण चित्र दाखवलं तर त्याला गायीला 4 पाय असतात, डोके, शरीर, शेपूट, शिंगे असा जो प्राणी असतो त्याला आपण गाय म्हणतो. ही संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये तयार होत असते. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियेसाठी संकल्पना मूलभूत ठरतात. विविध संकल्पनांचे जटिल संयोजन होऊन आकृतिबंध तयार होतात. हे त्याच्या आधारेच आपण वेगवेगळ्या, मग जर्सी गाय वेगळी, त्यानंतर साधी गाय वेगळी, जर्सी गायला शिंग नसतात, ती पण दूध देते, 4 पाय असते, शेपूट असते, मग गायीचे रंग वेगवेगळे असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या काय होतात, हा म्हणजे संकल्पना तयार होत असतात. अशा पद्धतीने गायीच्या संकल्पना तयार होतात. यानंतर तिसरा विचार प्रक्रियेतील घटक आहे तो म्हणजे आकृतिबंध. आकृतिबंध म्हणजे काय, तर आकृतिबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारे संबंधित संकल्पनाबद्दल माहिती संघटित होते आणि संकल्पनामध्ये सहसंबंध प्रस्थापित होतो. तर ही एक अंतर्गत प्रतिनिधित्व करणारी घटना आहे, ज्याद्वारे संकल्पना आपल्या ज्या गोळा होतात त्या संकल्पना एकत्र केल्या जातात आणि त्यांचा एक आकृतिबंध तयार होतो. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी आकृतिबंध मूलभूत ठरतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा मुलगा प्राणी संग्रहालयास भेट देतो तेव्हा प्राणी, घर, पिंजरा, प्रदर्शन, लोक इत्यादी संकल्पना एकाच वेळी सक्रिय होतात व त्यात सहसंबंध प्रस्थापित होतो. त्यातून प्राणी संग्रहालयाविषयी आकृतिबंध विकसित होतो. जे हे सगळे वेगवेगळे घटक आहेत की प्राणी वेगळे, घरं वेगळी, पिंजरा वेगळा, प्रदर्शन वेगळं, लोक बघायला येतात, हे सगळं वेगवेगळं आहे. पण तरीसुद्धा हे संग्रहालयाबद्दल असणारे हे सगळे घटक एकत्र तयार होतात. म्हणजे प्राणी आहेत म्हणून तिथं पिंजरा आहे, त्यांची प्राण्यांची घरं आहेत, त्याचं प्रदर्शन मांडलं जातं, लोक बघायला येतात. ह्या सगळ्यांचा एक आकृतिबंध तयार होतो. त्यालाच प्राणी संग्रहालय असं म्हटलं जातं. तर असा हा आकृतिबंध वेगवेगळ्या संकल्पना एकत्रित येऊन संघटित होऊन त्यांचं संकल्पनामध्ये रूपांतर होतं. तो एक आकृतिबंध तयार होतो. त्यालाच आकृतिबंध असं म्हटलेलं आहे. यानंतर विचार प्रक्रियेतील पुढचा घटक आहे तो म्हणजे भाषा, लँग्वेज. भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे. मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतिबंध यांना भाषेद्वारे सुयोग्य पद्धतीने मांडता येतात. उदाहरणार्थ, मांजर हा शब्द वास्तव मांजरीसाठी वापरला जातो, म्हणून मांजर हा शब्द मांजरीसाठीचे प्रतीक ठरते. भाषेचा वापर करून विचार करणे हे मानवाच्या विचार प्रक्रियेचे खास वेगळे असे वैशिष्ट्य आहे. ते भाषा ही काय असते तर एक प्रतीकच आहे आणि ते मानसिक प्रतिनिधित्व करत असते. संकल्पना, आकृतिबंध या भाषेद्वारेच काय करता येतं, आपल्याला मांडता येतं. म्हणजे जर समजा आपण मांजर म्हटलं तर मांजर ही एक आकृतिबंध आहे आणि तो आकृतिबंधामध्ये याला मांजर म्हटलं जातं. असं एक प्रकारचं ते शब्दाद्वारेच व्यक्त केलं जातं, त्याला भाषा असं म्हटलेलं आहे. आता विचार प्रक्रियेचे असे काय खास वैशिष्ट्य आहेत. विचारांचे प्रकार कसे असतात, ते विचारांचे प्रकार आपण समजून घेऊ. विचारांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे समस्या परिहार. समस्या परिहार या शब्दाचा अर्थ आहे समस्या सोडवणे. जीवनात उद्भवलेल्या समस्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया म्हणजे समस्या परिहार होय.
म्हणजे जीवनात ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या सोडवण्यासाठीचा जो प्रयत्न केला तो त्याला समस्या परिहार म्हटलं जातं. समस्या परिहार हा विचारांचा एक प्रकार आहे. समस्या परिहारातील पायऱ्या आपण समजावून घेऊया. त्यातली पहिली पायरी ती म्हणजे समस्या ओळखणे. या अवस्थेत आपण समस्या ओळखणे आणि ती व्यवस्थित मांडणे आवश्यक असते. ती जर समस्या ओळखता आली नाही तर समस्या सुटणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, जर एखादे बाळ पोटदुखीमुळे रडत असेल परंतु त्याच्या आईने बाळ भूक लागल्यामुळे रडत असेल असा अंदाज केला तर समस्या ओळखण्यात चूक झाल्यामुळे समस्या सुटणार नाहीत. उदाहरणं तुम्ही जर बघितलं तर लक्षात येते की एखादं बाळ पोटदुखीमुळे रडते आणि आई भूक लागल्यामुळे त्याला दूध पाजायला तर समस्या तशीच राहील. समस्या ओळखता येणार नाही. समस्या न ओळखता आल्यामुळे ती समस्या सुटणार नाही. यानंतरचा दुसरा समस्या परिहारातील दुसरी पायरी ती म्हणजे पर्यायी उपाय शोधणे. प्रत्येक समस्येसाठी निरनिराळे उपाय असतात. काही प्रभावी ठरतात, काही निष्फळ ठरतात. निष्फळ म्हणजे काय तर काहीही उपयोग होत नाही. समस्येचे निराकरण करण्याच्या या पायरीवर आपण त्या समस्येचे निराकरण करू शकणाऱ्या सर्व संभाव्य उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा खूप त्रास होत असेल तर तो आराम करणे, संगीत ऐकणे, ध्यान करणे, औषध घेणे इत्यादी पर्यायी उपायांचा विचार करू लागतो. म्हणजे एखादी समस्या ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला ती समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाय असतात. त्या उपायांचा काय करायला लागतो आपल्याला उपायांचा शोध घ्यावा लागतो. इथं उदाहरण जे सांगितले की एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखायला लागलं तर डोकं दुखायला लागलं तो काय करेल तर आराम करेल, संगीत ऐकेल, ध्यानधारणा करेल किंवा औषध घेईल. या पर्यायांच्यापैकी तो कोणत्या तरी एका पर्यायाचा वापर करेल. तिसरं जे समस्या परिहारातील तिसरी पायरी ती म्हणजे एखादा पर्याय निवडणे. ही समस्या परिहाराची तिसरी पायरी आहे. यात आपण अनेक पर्यायातून एका तर्कनिष्ठ पर्यायाचा निवड करतो. व्यक्तीची तर्कसंगत क्षमता त्याला समस्या अधिक वास्तविकतेने सोडविण्यास मदत करते. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथं तर्कनिष्ठ पर्यायाचा निवड करावा लागतो. म्हणजे बघाचं उदाहरण जर घेतलं तर एखाद्याचं डोकं दुखायला लागले तर डोकं दुखण्याची तीव्रता किती आहे त्यानुसार तो पर्याय निवडला पाहिजे. जर समजा औषधच घ्यायची गरज असेल तर औषध घेईल. त्यावेळेला ध्यानधारणा संगीत ऐकत बसून काही उपयोग होणार नाही. इथं उदाहरण बघूया. याआधी झालेला डोकेदुखीचा त्रास ध्यान धरल्यामुळे कमी झाला हे जर व्यक्तीला समजलं तर यावेळी ती व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी त्याच पर्यायांचा निवड करेल. म्हणजे मागच्या वेळेला डोकं दुखत होतं त्यावेळेला मी थोडंसं निवांत बसलो, शांत बसलो, ध्यान केलं, माझं डोकं दुखायचं थांबलं. हे जर कळलं तर आत्ता जर डोकं दुखायला लागलं तर नेहमी जर असं डोकं दुखायला लागलं तर व्यक्ती त्याच गोष्टींचा काय करेल त्या पर्यायांचा वापर करेल. पुढची समस्या परिहारातील पायरी आहे ती म्हणजे पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. समस्या परिहार करण्यातील ही शेवटची पायरी आहे. यात आपण प्रत्यक्षात एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारे समस्येचे निराकरण करण्यात मदत झाली की नाही याचे मूल्यमापन करतो. समस्येचे अद्याप निराकरण न झाल्यास आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यावर जावे लागते आणि समस्या सोडवण्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते. आता ही पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे ही समस्या सोडवण्याची शेवटची पायरी आहे. यात आपण एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारे समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. ती समस्या सोडवत असताना मूल्यमापन करतो. समस्येचं अजूनपर्यंत निराकरण न झाल्यास आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यावर जावं लागतं. म्हणजे समस्या पुन्हा ओळखावी लागते, पर्यायांचा उपाय शोधावा लागतो, त्यातली एखादी पर्याय निवडावा लागतो. या सगळ्या पायऱ्या काय कराव्या पुन्हा कराव्या लागतात आणि ती समस्या सोडवण्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते. यानंतर दुसरा विचारांचा प्रकार आहे तो म्हणजे सर्जनशील विचार. सर्जनशील विचार म्हणजे काय तर जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे, नाविन्याचा शोध घेणे, असंबंधित वाटणाऱ्या घटकांमधील संबंध शोधणे आणि समस्या सोडवणे ही सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये आहेत. शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर
वस्तुकला तज्ज्ञ ह्या व्यक्ती सर्जनशील विचार करतात. सर्जनशील विचारांच्या 4 अवस्था आहेत. त्यातली पहिली अवस्था आहे ती म्हणजे पूर्वतयारी. सर्जनशील विचाराच्या या अवस्थेत समस्या जाणून घेऊन ती नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी त्या संदर्भातील माहिती गोळा केली जाते. सर्जनशील विचार अचानक निर्माण होत नाहीत. समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी अनेक उपाय वापरून पाहिले जातात व सोडून दिले जातात. या अवस्थेत कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येत नाही. उदाहरण बघायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कवीला चित्रपटासाठी नवीन गाणे लिहायचे आहे, तर पूर्वतयारीत तो विचार मंथन करेल, वाचन करेल, स्वतःचे पूर्वानुभव आठवून बघेल किंवा त्याला त्याची समस्या नवीन पद्धतीनं सोडवण्यास उपयुक्त ठरणारी कोणती गोष्ट नवीन काहीतरी करेल. म्हणजे पहिल्यांदा एखादी समस्या निर्माण सर्जनशील विचारामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं, तर त्याची तयारी करावी लागते. विचार मंथन करावं लागतं, पूर्वतयारी करावी लागते. त्याच्यासाठी विचार मंथन करावं लागतं, त्याच्यासाठी काहीतरी वाचन करावं लागतं, पूर्वीचे अनुभव आठवून बघावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करायला लागते. त्यालाच पूर्वतयारी असं म्हटलेलं आहे. दुसरं अवस्था आहे ती म्हणजे उबवण. पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्यास सुरुवात करतो. परंतु तिला नाविन्यपूर्ण उपाय सापडतोच असे नाही. या सुरुवातीच्या अपयशामुळे उबवण अवस्था निर्माण होते. या अवस्थेत व्यक्ती इतकी निराश होतो की ती हार मानण्याचा विचार करते. त्यानंतर ती व्यक्ती समस्येकडे दुर्लक्ष करते आणि समस्येशी संबंधित नसलेल्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. ही अवस्था व्यक्तीला समस्येविषयी जाणीवपूर्वक विचार न करताही समस्या हाताळण्यास सहाय्य करते. हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असले तरी या कालावधीनंतर अचानक नाविन्यपूर्ण उपाय मिळतो. यालाच उबवण असं म्हटलं. म्हणजे व्यक्ती पूर्वतयारी केल्यानंतर सतत त्याचा विचार करायला लागते. म्हणजे त्यालाच उबवण असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, कवी एखाद्या नवीन कवितेच्या काही ओळी लिहिण्यास सुरुवात करतो, परंतु लिहिलेल्या ओळी त्याला समाधानकारक वाटत नाही. तो सलग 2 दिवस लिहितो. नंतर तो नवीन कविता लिहिण्याचा नाद सोडून देतो आणि त्यानंतर काही आठवड्यासाठी काही लिहित नाही. तो व्यायामशाळेत जाणे, खाणे, चित्रपट पाहणे, मित्रांशी गप्पा मारणे अशी दैनंदिन कामे करावं लागतो. म्हणजे त्या समस्येपासून तो पूर्णपणे काय करतो, बाजूला पडतो. त्यालाच काय म्हटलेलं आहे, उबवण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रदीपन. हा प्रदीपन म्हणजे काय, प्रकाश चमकावा त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तींच्या डोळ्यासमोर येतो आणि त्यामुळे व्यक्ती खूप उत्साहित होते. नाविन्यपूर्ण कल्पनेचे विस्कळीत वाटणारे भाग किंवा असंबंधित तुकडे चपखलपणे एकत्र येतात व मिळालेला उपाय हा जवळजवळ बरोबर असतो. समस्येवर नाविन्यपूर्ण उपाय शोधल्याचे समजल्यामुळे व्यक्ती या अवस्थेत अत्यानंदित होते. उदाहरणार्थ, व्यक्ती ज्या ओळी सुचण्यासाठी अनेक आठवडे धडपड करत असते, त्यावेळी अचानक व्यक्तीला सुचतात. त्यामुळे व्यक्तीच्या तोंडून आहाहा सारखे उद्गार बाहेर पडू शकतात. यालाच प्रदीपन असं अचानकपणे ज्यावेळेला त्यानं उबवण करायचं सोडून दिलेलं असतं, त्यापासून तो लांब जातो, त्यावेळेला त्याला अचानकपणे काय होतं, तर त्याला कधीतरी असं सुचतं आणि मग जसं आपण ह्याचं एका सायंटिस्टचं शोध बघितला. त्या शोधामध्ये तो सोन्याचा मुकुटाचा वजन बघायचा हे करत असतो. पण त्याला तो टबमध्ये गेल्यानंतर अचानकपणे काय होतं, की सोन्याचं वजन कसं करायचं हे कळतं. त्यावेळेला त्याचा युरेका म्हणून तो बाहेर पडतो. तशाच पद्धतीनं आपण ज्यावेळेला त्या परिस्थितीतून बाहेर पडतो, त्यावेळेला अचानकपणे आपल्याला काय होतं, एखाद्या दिवशी उत्तर सापडतं. यानंतरची पुढची अ, सर्जनशीलची पायरी अवस्था ती म्हणजे पडताळणी. मागील अवस्थेतील अत्यानंदानंतर जो नाविन्यपूर्ण उपाय किंवा कल्पना सुचली आहे त्याची पडताळणी घेणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा नाविन्यपूर्ण उपायात केवळ काही किरकोळ बदल अपेक्षित असतात, परंतु क्वचित प्रसंगी पूर्वतयारी ते पडताळणी ही प्रक्रिया आयुष्यभरासाठी सुरू राहते. उदाहरणार्थ, कवी त्याला सुचलेली नवीन कविता कागदावर लिहितो, कवितेत ओळी पुन्हा पुन्हा वाचतो आणि एखादा शब्द किंवा ओळ बदलण्याची आवश्यकता आहे का ते तपासून पाहतो, म्हणजेच पडताळणी घेतो. जे काय आपण आठवलेलं आहे ते आठवलेलं कागदावर उतरवतो. त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर ते बदल करतो आणि काय करतो, त्याची पडताळणी करत असतो. यालाच पडताळणी असं म्हटलेलं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अध्ययन म्हणजे काय त्याच्या संदर्भात आपण चर्चा करू.